गेल्या 2 महिन्यापासून ज्या मैदानाची चर्चा चालू आहे, असा मैदान म्हणजेच कर्जत खालापूरचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे तसेच माजी उपसभापती मनोहर शेठ थोरवे यांच्या संकल्पनेतून भव्य असं थारचं मैदान म्हणजेच आमदार केसरी मैदान आपल्याला 8 एप्रिल 2026 मध्ये संपन्न होताना पाहायला मिळेल. नक्कीच या मैदानाचं स्वरूप कसं असेल या संदर्भात आपण हा व्हिडिओ बनवत आहेत. नक्कीच ज्या खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर बिनजोड क्षेत्र असेल किंवा 3 फेऱ्याचं मैदान असेल मुंबईतील आणि तेथील समालोचक म्हणून चर्चेत असलेलं नाव असेल, त्याचप्रमाणे उत्कृष्ट आयोजक म्हणून सध्या चर्चेत असलेलं नाव असेल प्रफुल्ल शेठ ठाणगे दादा आपल्या समवेत आहेत. नक्कीच या मैदानाचं स्वरूप कसं असेल या संदर्भात हा व्हिडिओ आपण बनवत आहोत. दादा नमस्कार. नमस्कार. गेली 2 मैदाने झाली. आपण राजा 777 केसरी मैदान असेल, त्याचप्रमाणे स्वर्गवासी भारत 5000 केसरी मैदान असेल, एक मैदान आपण एक दुसरा एक बैल, त्याचप्रमाणे एक ओपन मैदान आपण पाहायला मिळाला. भव्य असं मैदान दोन्ही संपन्न झाले. आता हा मैदान थारच्या मैदानाचा विचार केला ना, अखंड महाराष्ट्रभर या मैदानाची चर्चा आहे आणि हा मैदान म्हणजे नेमका कसा असणार आहे, ओपन आहे की यामध्ये काही बदल आपल्याला पाहायला मिळतील? प्रथमतः मी अखिल भारतीय बैलगाडी संघटना ठाणे रायगड मुंबई पालघर यांनी आम्हाला आमदार कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्त तो 3 फेऱ्यांचं मैदान घेण्याची परमिशन दिली. त्याबद्दल मी एक आयोजक म्हणून मनापासून कमिटीचे आभार मानतो. महेंद्र शेठ थोरवे आमदार यांनी जो कर्जत तालुक्यामध्ये जी रायगड जिल्ह्यामध्ये म्हणजे भरपूर साऱ्या जिल्ह्यांच्या मध्ये जी कलेक्टर परमिशन असते ती प्रांत परमिशन करून कर्जत तालुक्यातील बैलगाडी शर्यतींचा जो दिवसआड जो बैलगाडा शर्यत आयोजक भरवतात त्यात सर्वात मोठं योगदान हे आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचं आहे. आणि त्यांचा जो वाढदिवस 7 एप्रिलला आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त बैलगाडी शर्यतींचा भव्य दिव्य असं ओपनचं 3 फेऱ्यांचं मैदान आम्ही आयोजित केलंय. आणि या मैदानाचा प्रथम पारितोषिक हा थार असेल, द्वितीय पारितोषिक सेलेरो असेल, तृतीय बुलेट आणि अशा अनुक्रमे 9 बक्षीस आहेत. त्यानंतर टू व्हीलर अशी प्रथम जी 3 पारितोषिक आहे ती प्रथम क्रमांक थार, द्वितीय क्रमांक सेलेरो आणि तृतीय क्रमांक बुलेट आणि बाकीचे जे 2 व्हीलर असतील त्यांची नावं लवकरच जाहीर होतील. अशी 9 बक्षीस आपण ठेवण्यात आली आहेत. आणि मैदानामध्ये चांगला प्रतिसाद मिळतोय. बॅनर टाकल्यापासून जवळपास 60-65 गाड्यांची नोंद देखील झालेली आहे. त्याच्यामुळं लवकरात लवकर गाडा मालकांना विनंती असेल की आपला आमदार केसरीचा प्रवेश निश्चित करून घ्या. पावती बुक आयोजितीलच उद्यापासून पावतीची नोंद चालू होईल. ऍडव्हान्स मध्ये पावत्यांची नोंद देखील झालेली आहे. त्यामुळं गाडा मालक भरपूर प्रतिसाद देत आहेत असं तरी एकंदरीत वाटतंय. आणि भविष्यात देखील जी 720 गाड्या आमचा घेण्याचा मानस आहे. कारण पहिल्या मैदानाला जो राजा 777 केसरी जो मैदान झाला सोनशेठ भूपतराव यांच्या वाढदिवसानिमित्त, त्या मैदानामध्ये कुठेतरी आमच्या मैदान अंगलट आल्यासारखंच झालं. कारण त्या प्रत्येक मैदान जो आयोजक आहे त्यांना फायनल होणं अत्यंत महत्वाचं असतं. पण गाडा मालकांनी थोडा सहकार्य थोडासा असा मागे पुढे केल्यामुळे ती फायनल राहिली. परंतु स्वर्गीय भारत 5000 केसरी जो नरेंद्र शेठ गोंभारे यांनी आयोजित केलेलं मैदान फायनल 5 ते 5:30 वाजता झाली. आणि या मैदानाची देखील फायनल आम्हाला 5 वाजता करायची आमचा प्रयत्न राहणार आहे. मैदान सकाळी 7 वाजता चालू होईल. 7 वाजता पहिला गट खाली जाईल. 7:30 वाजता झेंडा पडत आणि गट 80 होतील. 9 प्रमाणे गाड्या पालाला जातील खाली. परत पहिला गट हा 10चा असेल. 1 ते 10 गट खाली जातील. त्यानंतर प्रत्येकी फेऱ्याला 20 गट एकंदरीत खाली जातील. असे 80 गट टिकून बांधणार आहेत. गाडा मालक देखील चांगल्या प्रकारे सहकार्य करतील अशी अपेक्षा बाळगतो. ओके, मागच्या दोन्ही मैदानाचा विचार केला ना, त्यामध्ये 1500 रुपयाप्रमाणे प्रवेश फी आपल्याला पाहायला मिळाली आणि टोटली आर्थिक स्वरूपात आपल्याला बक्षिसे आणि काही वस्तू स्वरूपात देखील आपल्याला पाहायला मिळाली. यामध्ये भव्य असे आपल्याला गाड्यांची बक्षिसे पाहायला मिळतात. तर प्रवेश फी काय असणार आहे? म्हणजे प्रवेश फी तसं संघटनेच्या नियमानुसार जो बक्षीस असतो त्याच्या 1% प्रवेश फी असते. परंतु आपलं बक्षीस हा 9-10 लाखाची थार आहे. त्याच्यामुळे पण गाडा मालकांचा विचार करता आपण प्रवेश फी 6000 रुपये निश्चित केलेली आहे. गट पासला देखील काहीतरी बक्षीस असणार आहे, पण त्याचं अजून आम्ही निश्चित केलेलं नाही कोणतं बक्षीस द्यायचं. त्याच्यावरती आमचं संगनमत झाल्यानंतर आम्ही तो बक्षीस गाडा मालकांपर्यंत पोहोचू. गाडा मालक देखील त्यांची देखील ग्रुपवरती सध्या चर्चा चालू होती की बाबा गट पाससाठी एकंदरीत गाड्या किती नोंद होत्या त्याच्यावर डिपेंड राहणार आहे. आणि गाड्यांची नोंद जर संपूर्ण झाली तर गट पाससाठी निश्चितच चांगलं ते पारितोषिक देण्यात येईल याची देखील गाडा मालकांनी नोंद घ्या.
की बघा मैदानाला अजून 10 ते 11 दिवस आहेत आणि प्रत्येक पल्ल्यानुसार मैदानाच्या पल्ल्यानुसार पैरा हा ठरत असतो. आणि बघा आता पल्ल्याच्या संदर्भात किती अंतराचा असणार पल्ला आहे? जो आहे 1,000 फुटाचा तो पल्ला कायमस्वरूपी राहणार आहे. जे नियम मागच्या मैदानात होते तेच नियम या मैदानात देखील राहणार आहेत. फक्त मागच्या मैदानात 8 वाजता गट पळाला होता, तर तोच गट 7:30 वाजता पळणार आहे. देखील गाडा मालकांनी नोंद घ्या आणि त्या हिशोबात सहकार्य करा. आणि जे नियम ज्याची पावती त्याचा एकतरी बैल हा नियम कायमस्वरूपी राहणार आहे. जे मागचे नियम होते तेच नियम राहणार आहेत. भरपूर सारे नामवंत बैल या मैदानात दाखल होतील. सर्व नामवंत गाडा मालकांना अखिल भारतीय बैलगाडी संघटना ठाणे मुंबई पालघरच्या सर्व गाडा मालकांना देखील आमंत्रण असेल. अखंड महाराष्ट्रातील सर्व गाडा मालकांना आमंत्रण असेल किंवा आमच्या मैदानात आपली उपस्थिती ही मोलाची आहे आणि आपण उपस्थिती दाखवाल ही अपेक्षा बाळगतो. की बघा मैदानाची जे काय पावत्यांची जी नोंद आहे आता ती कधीपासून चालू होणार? पावत्यांची नोंद ऍडव्हान्स मध्ये चालू झाली. पावती बुक छापायला गेलेत. उद्यापासून पावत्यांच्या नोंद होत राहतील आणि आतापर्यंत मी सांगितल्याप्रमाणे 60-65 गाड्यांची नोंद ऍडव्हान्स मध्ये देखील झालेली आहे. की बघा या अगोदर मी आता केसरी मैदान चालू आहे आजच्या दिवसामध्ये आणि त्यामध्ये देखील अनाऊन्स केलेलं आहे आपल्या मैदानाचं. आणि नक्कीच या मैदानामध्ये भव्य अशी गर्दी आपल्या घाटावरून देखील नामवंत नंदी येण्याची दाट शक्यता आहे. कसं आहे, जे आर्थिक स्वरूपात जे बक्षिसं होती एक चला आयोजकांच्या वतीने आर्थिक स्वरूपाचं, परंतु कसं आहे आमदार साहेबांचं मैदान असल्या कारणानं कुठेतरी संपूर्ण महाराष्ट्रात आमदार साहेबांचं नाव सध्या तर आहेच, पण अजूनही आम्ही आयोजक म्हणून त्यांचं नाव उंचावण्याचा प्रयत्न करणार आणि त्या हिशोबात नियोजन असेल. नियोजन हा एक आगळा वेगळा नियोजन असेल. ज्या दिवशी नियोजन बघायला मिळेल त्याच दिवशी काय नियोजन असतो याचा प्रत्यय सर्व गाडा मालकांना येईल. त्याच्यामुळं आम्ही जो नियोजन करणार आहे त्यांना आपण साऱ्यांनी सहकार्य करा. मैदानाचं नियोजन कधीपासून चालू होणार आहे? मैदानाचं नियोजन बघा, मैदानाचं आपलं रेडी आहे. मैदानाचे बॅरिकेटिंग वगैरे राहिलेलं आहे. पाणी मारून रोलिंग वगैरे राहिले ते काय चालूच आहे. समजा फाट्या वगैरे रेडी आहेत. त्याच्यामुळे मैदान बनवायला का खूप सारा वेळ लागणार नाही. फक्त राहणारे विषय जो स्टेज राहणार आहे. आता P3 लाईव्ह आणि 7X लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला लाईव्ह प्रेक्षेपण पाहायला मिळणार आहे. P3 लाईव्ह देखील बुक झालेले. नवीन काहीतरी करण्याचा आमचा प्रयत्न असेल, कारण आपण पाहत असतो का जे आपले मुंबईतले जे मोठे मोठे गाडा मालक आहेत ते देखील मोठा मैदान असल्यानंतर घाटावरती पळायला जातात. कुठेतरी मुंबईमध्ये अखिल भारतीय बैलगाडा संघटना ठाणे मुंबई पालघर यांच्या मान्यतेने आणि यांच्या सहकार्याच्या जोरावरतीच कुठेतरी आमचा देखील मुंबईमध्ये मोठं मैदान घेण्याचा मानस होता आणि आमची जी संकल्पना होती त्या संकल्पनेला देखील आपल्या संघटनेने दुजोरा दिला आणि त्यामुळेच आपल्या मुंबईमध्ये देखील जसे घाटावरती मोठे मैदान होतात तसं घेण्याचा आमचा प्रयत्न आणि हा प्रयत्न यशस्वी करण्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करू. बघा मुंबई बैलगाडा क्षेत्रामध्ये पहिल्यांदाच असा मोठा मैदान होत आहे आणि या मैदानामध्ये एक कुठल्या नामवंत नंदींची येण्याची शक्यता आपल्याला वाटते? मला अखंड महाराष्ट्रात जेवढे पण नामवंत बैल आहेत, उदाहरणार्थ बकासूर असेल, त्यानंतर जलखन असेल, त्यानंतर आता मुंबईत तर भरपूर सारे आहेतच. गोटचा सर्जा असेल, मथुर असेल, त्यानंतर भुंगाडॉन असेल, भरपूर सारे म्हणजे आता मल्हार पालाला आपला तोडकर साहेबांचा समाजसेवक, त्यानंतर सर्जा असेल, भरपूर सारे नामवंत बैल आजच्या मैदानात आपल्या 8 तारखेच्या मैदानात दाखल होतील आणि आम्हाला शाश्वती 100% या मैदानात प्रवेश घेतील आणि मैदानाचा आनंद घेतील. बघा मोठं मैदान असल्यामुळे पब्लिक सिटी देखील जास्त असणार आहे आणि त्यामध्ये वैद्यकीय सुविधा असतील. यामध्ये आपल्याला काय बदल वगैरे यामध्ये पाहायला मिळतील का? चालू आहे आमचं बोलणं, वैद्यकीय डॉक्टरांशी बोलणं देखील चालू आहे. अँब्युलन्स देखील जागेवरती 2 असणार आहेत. पण माझं तरी प्रेक्षकांना किंवा गाडा मालकांना किंवा ज्या गाडा मालकांच्या सोबत आपले पाठीराखे येतील त्यांना देखील आव्हान असेल गाडा मालकांना की जे आपल्या सोबत पाठीराखे येतात त्यांना जी निकाल रेष आहे त्याच्यापासून दूर उभा राहायला सांगावं, कारण जेणेकरून अपघात होणार नाही आणि दिवसभरात कुठलाही अपघात घडणार नाही. अशी सर्व गाडा मालकांनी सहकार्य केलं तर अशी अपेक्षा राहणारच आहे, कारण मागच्या स्वर्गीय भारत केसरीच्या मैदानाला देखील एकही अपघात झाला नाही आणि स्वर्गीय राजा 777 केसरीच्या मैदानात देखील एकही अपघात झाला नाही आणि येणाऱ्या आमदार केसरीमध्ये देखील एकही अपघात होणार नाही याची आमचे हॉलेंडर आणि बाकी सर्व काळजी घेतीलच. बघा मोठं मैदान आहे त्यामुळे घाटावरून जास्तीत जास्त गाड्या येण्याची शक्यता आहे आणि त्यांना राहण्याची सोय वगैरे असेल, या संदर्भात काय सांगाल? बैलांना घाटावरून जे बैल येतील त्यांना खाण्यापिण्याची सोय मैदानातच केली जाईल
बाकीचं इतरत्र आम्ही देखील इथून जवळपास 15 ते 20 किलोमीटर त्या अंतरावर जाऊन मैदानाचं आयोजन करणार आहे. त्याच्यामुळं येणाऱ्या लोकांनी जो आपल्या राहण्याचा सोर्स आहे तो आपण शोधावा. जर बैलांना खाण्याचं किंवा पाण्याची सुविधा लागत असेल तर ती आम्ही निश्चितच पुरवू. की थोडा येण्या जाण्याच्या मार्गासंदर्भात सांगा ना आपण. जो मार्ग आहे तो सोलमन मार्गे आपण आतमध्ये मैदानात द्यायचा आणि जाताना बागूची वाडी मार्गे बाहेर पडायचे. कारण बघा रस्ता छोटा असल्या कारणाने अरुंद असल्या कारणाने काही ठिकाणी गाड्या 2 गाड्या पास होत नाही, काही ठिकाणी गाड्या 2 पास होतात पण काही ठिकाणी होत नाही. अशा वेळेस गाडा मालकाने देखील सहकार्य करायला पाहिजे. जे सूचना आयोजक करतील त्या हिशोबातच आपण येण्या जाण्याचा मार्ग अवलंबायला पाहिजे. कारण भरपूर सारी गर्दी देखील राहणार आहे आणि गाडा मालकांना किंवा जे प्रेक्षक वर्ग आहे त्यांना विनंती असेल कोणी रोडवरती गाडी पार्किंग करू नका. आपल्या गाडीमुळे भरपूर प्रत्येक वेळी स्टेजवरती येतात तेव्हा बा ही गाडी इथं पार्किंग केल्यामुळे इथे ट्रॅफिक झाले. प्रत्येकाने सगळ्यांचा विचार करायला पाहिजे की आपल्यामुळे कुणाला त्रास होणार नाही किंवा आयोजकांना त्रास होणार नाही, जाणाऱ्या येणाऱ्या गाडा मालकांना त्रास होणार नाही याची दक्षता प्रत्येक गाडा मालकांनी करा अशी अपेक्षा आहे. बघा, आमदार केसरी पार पाडल्यानंतर कुठेतरी मागच्या सीझनला उपसभापती केसरी मनोहर शेठ थोरवे यांच्या माध्यमातून आपल्याला पार पाडला आणि हा मैदान कधी पाहायला मिळेल? बघा आता उपसभापती केसरीच्या ऐवजीच आम्ही हा आमदार केसरी घेतलाय. कारण उपसभापती केसरी मागच्या वेळेस झाला होता पण आता माजी उपसभापती जे आहेत मनोहर शेठ थोरवे यांच्या संकल्पनेतूनच हा आमदार केसरी आहे. पण जो आपला मागच्या वर्षीचा जो कर्जत केसरी आणि जो कर्जतकरांचा जो अखंड महाराष्ट्रामध्ये जो नाव पोहोचवला होता तो कर्जत केसरी मात्र 100% होईल याची शाश्वती मी तुम्हाला देऊ शकतो. कर्जत केसरीला काही वेगळं आयोजन पाहायला मिळेल का? 100% काहीतरी नवीन करण्याचं. कारण आपल्या कर्जत तालुक्यात ठाणे रायगड मुंबई पालघर कमिटीची कुठेतरी मान उंचावल अखंड महाराष्ट्रात आणि आपल्या कर्जत तालुक्याचं नाव देखील अखंड महाराष्ट्रात जाईल यासाठी आमचा 100% प्रयत्न राहणार आहे आणि त्या प्रयत्नांना आम्हाला हे 100% मिळेल असं वाटतं एकंदरीत. नक्कीच मैदानाबाबतीत जो काही अपडेट येत आपल्याला मैदानामध्ये देखील आपल्याला बाईट पाहायला मिळेलच या संदर्भात. नक्कीच दादा, या अगोदरचे देखील मैदान योग्य असे साकार झाले. हा देखील मैदान यशस्वीरित्या पूर्ण होईल. नक्कीच यापुढे देखील आपल्याला आणखी 3 फेऱ्याचे मैदान आपल्याला नक्कीच पाहायला मिळत राहतील. धन्यवाद दादा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.